आणि एक एक रेफर दोन्ही टीमकडे असेल, बीमरसाठी आणि वाईट बॉलसाठी. गोलंदाज प्रमोद गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार. आजच्या दिवसातली पहिली मॅच आपल्या भेटीला येत आहे श्री जागमाता रावळे आणि त्यांचे विपक्ष गावदेवी खेरापाडा टीम. आणि टॉस विन केला गावदेवी खेरापाडा टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. यस, ओपनिंग जोडी निहिल किणी आणि त्यांच्या समवेत हार्दिक. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. स्पर्धेची दुसरी रात्र आणि दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळणार. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचला होते सुरुवात. आई भवानी मातेला वंदन. अखंड हिंदुत्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि समालोचनाला करतोय सुरुवात. इथे आपण पाहूया पहिला बॉल टाकला जाईल. प्रमोद तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. शॉर्ट बॉलला अगदी जाणून बुजून जमिनीलगत खेळलेला फटका आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव. थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण. ही क्वालिटी आता आपल्याला पाहायला मिळते की जिथे मात्र थोडा वेळ होतो क्षेत्ररक्षकाला आणि 1/2 होत आहेत. स्कोरबोर्ड 2 आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच 6 ओव्हरची मॅच. टायमर झाले ऑन. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकतात. 2 कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी स्पर्धा. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेमध्ये ओव्हर करणं जिगरवालं काम आहे. जिथे आपण बघू शकतात नवीन कोरा बॉल असतो परंतु 2च खेळाडू 38 सर्कल बाहेर असतात पहिल्या ओव्हरमध्ये. जिथे मात्र आपण बघू शकतात गोलंदाजीची कला कौशल्य ही खूप महत्त्वाची असते. आणि प्रमोद डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल 3 धावा. पहिली इनिंग आपण पाहतायत. जिथे मात्र फिल्डिंग करताना गावदेवी खेरापाडा, बॅटिंग करताना श्री जागमाता रावळे. आणि थोड्या वेळा करता होता हवेमध्ये बॉल. कॅचपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला नाही. अनुमान कॅचपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता कारण की हा बॉल भले कॅच नाही झाला असता परंतु चौकार किंवा 2 धावा देखील आल्या नसत्या कारण की 38 सर्कलमध्येच हा बॉल होता. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 4. 3 चेंडू 4 धावा. खासदार चषक, दमदार चषक 2026 ऑर्गनायझर बाय फायर क्रिकेट क्लब. फ्लोअर फुलटसला काय यावेळेस फटका खेळलाय. पिकअप शॉट. चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 चौकार. एस डीजे मास्टर. यावेळेस आपण बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये की लोवर फुलटॉस होता परंतु शॉट सिलेक्शन खूप चांगलं. अगदी लवचिकता काटकता दाखवली फलंदाजाने. आणि यानंतर मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने हा फटका खेळला जातोय. 1 धावेसाठी नरम हाताने खेळलेला स्ट्रोक. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 9. चेंडू फेकून झालेत 5. दोन्ही टीमकडे एक एक रेफर असेल. एक व्हाईट बॉलसाठी आणि बिमरसाठी. कैलास पागदरे सर, अभि तांडेल सर आपल्याला पाहायला मिळत आहेत.
5 बॉल 9 धावा. लास्ट बॉल आणि शेवटच्या बॉलवर इथे बीट करत चाललाय चेंडू किपरच्या हातामध्ये. पहिली ओव्हर इकडे समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 9 आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा धन्यवाद. खऱ्या अर्थाने 2 दिवस आपल्याला पालघर भूषण प्रमोदजी शेडके सरांचा आवाज ऐकायला मिळणार आहे. या आणि नंतर मात्र नक्कीच आपल्याला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. पहिला बॉल टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा आणि यावेळेस दुसरा बॉल प्रहार केलाय. चेंडू बीट करतोय क्षेत्ररक्षकाला, चाललाय मैदानाच्या बाहेर 4 धावेसाठी. शॉर्ट बॉल होता, शॉर्टम पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू मिड विकेट रिझनला 4 धावेसाठी चौकार 4. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 1-3. 13 धावा धावफलकावर. गोलंदाज बिट्टू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. थोडा पुढे येऊन खेळलेला स्ट्रोक आपण पाहू शकतात. पहिला बॉलचा विचार केला तर टप्पा पडल्यावर भरपूर वळला, आतमध्ये आला. इन स्विंगर डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं तो बॉल पाहायला मिळाला. आणि इथे मात्र दुसरा बॉल जिथे आपण बघू शकतात शॉर्ट होता, उल केला. रिव्हर्स अटेम. आजचा आधुनिक क्रिकेटमध्ये हा फटका फलंदाज नेहमीच खेळतो आणि आता रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी यावेळेस आपण पाहू शकतात. हा बघा चांगला बॉल. चेंडू मात्र हाताळून झाले. 3 धावा खर्च केल्या. 4 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. बिट्टू धावा झाल्यात 13. चांगली सुरुवात श्री जागमाता रावळे टीमची देखील. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. खोलवरचा चेंडू. यावेळेस मात्र मनगटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, जिथे मात्र डॉट बॉल येतोय. अप्रतिम गोलंदाजी. चौकार आला परंतु 4 मध्ये 4च आलेत. नेहिल किणी खऱ्या अर्थाने मात्र पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगमध्ये फॉर्मला येणारा हा खेळाडू, जिथे मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाला. आणि बघता बघता मात्र टेनिस क्रिकेट धनानून काढलं. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट. दीपला क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु चेंडू कॅरी करता आला नाही आणि चेंडू चाललाय हळूहळू मैदानाच्या अगदी बाउंड्री लाईन जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 पूर्ण आणि 3 देखील पूर्ण. चांगलं मात्र क्षेत्ररक्षण होतं. बरोबर सापळा रचवला होता परंतु यावेळेस क्षेत्ररक्षक कॅच करू शकला नाही. कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चेक करूया. यस पंच सांगतात बाउंड्री गेले की नाही ते चेक करूया. टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा वापर करणं गरजेचं आहे.
सेफ आहे. 3 असतील, स्कोरबोर्ड 3ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 16 स्कोर कार्डवर. 1 ओव्हर 5 बॉलचा खेळ होत आहे. पॉवर प्लेचे षटक 2 षटकं जर बघायला गेलं ना तर चांगली गोलंदाजी होत असताना गावदेवी खेरापाडा टीमकडून, परंतु शेवटचा बॉल बाकी आहे. 16 धावा धावपलकावर आहेत. डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा खासदार चषक आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर या इनिंग नंतर फ्लड लाईट देखील ऑन होणार, म्हणजे नाईट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर 55-60 धावा असतील तर हे चांगल्या धावा आहेत. एज आणि कॅच ठिकाण शेवटच्या बॉलवर विकेट. फलंदाज हार्दिक बॅक टू डगआउट. षटक क्रमांक दुसरं समाप्त आणि 8च्या सरासरीने 16 धावा, 1 गडी बाद. थँक्यू मास्टर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 वर 1 आणि 2 ओव्हरसाठी तुम्ही 10 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. 15 मिनिटामध्ये 3 ओव्हर तुम्हाला परिपूर्ण करावे लागतील. गावदेवी खेरापाडा टीम. सुजित खुळे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना पहिलं षटक प्रमोदने हाताळलं. 9 धावा खर्च केल्या. कॅमेरा आमच्यापर्यंत येत असताना धन्यवाद कॅमेरामॅन. आपल्याला पाहायला मिळते अनुराग चव्हाण आणि त्याच्या समवेत सूरज यादव. 2 कॅमेऱ्यामध्ये कैद होणारी स्पर्धा आपण पाहू शकता. खासदार चषक, दमदार चषक 2026चं भव्य आणि दिव्य आयोजन आंबडगोड मैदानात. बॉल आणि इकडे मात्र बॅकफुटवर जाऊन कट केलंय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ओ माय गॉड, इथे मात्र क्षेत्ररक्षक आदित्य यांच्याकडून झाले चुकी. जिकडे 1 तिकडे 3 धावा बहाल झाल्या. अगदी नशिबाचा चौकार. अगदी हाताच्या मधून पायांच्या मधून बॉल निघून गेलाय. आणि आता आपण बघू शकता थोडी नाराजगी आहे, कारण की गोलंदाज जिथे मात्र गोलंदाजासाठी रक्षक म्हणून क्षेत्ररक्षक असतो आणि ही चुकी होत असताना फिल्डरकडून 4. यावेळेस मात्र ऑन साईडला वळवलाय बॉलला. हा देखील ग्राउंडिंग स्ट्रोक, सुपर स्टॉप. पायाचा मात्र इकडे सुरेख वापर आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र पाहायला सद्दाम क्षेत्ररक्षक बघा, एका बाजूला खराब क्षेत्ररक्षण तर दुसऱ्या बाजूला तगडं क्षेत्ररक्षण होत असताना सद्दामकडून आतापर्यंत तरी नेहल की नाही ग्राउंडिंग स्ट्रोकच आपल्याला पाहायला मिळतात. थोडा वाई फायर केलेला नाही आहे, परंतु चांगली बॅटिंग. 11 बॉलमध्ये 21 वर नेहिल पोहोचलाय. 22 वर 1. स्विच हिट आणखीन एक वेळा प्रयत्न केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला. सिंगल इथून मात्र पाहायला मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23 स्कोर कार्डवर. मॅच अगदी बरोबरीत चाललेलं आहे सध्या तरी. 55-60 धावा, चांगल्या धावा म्हणायला हरकत नाही, परंतु ज्या रीतीचा बॉल आहे कालच्या रात्रीमध्ये बघितला की चांगल्या रीतीने ट्रॅव्हल होतंय. षटकार चौकार पाहायला मिळतात तर धावा चेसही होऊ शकतात. क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही सांगता येत नाही. कालच्या रात्रीमध्ये या स्पर्धेतली पहिली टीम पाहायला मिळाली सुपर 8 मध्ये जाताना, आणि यावेळेस क्रॉस बॅटेड फेकून दिलाय बॉलला. मिड विकेटला क्लिअर करत चाललाय षटकार. 6 धावा. थँक्यू मास्टर. बॉल बॉय मॅच बॉल MSCB कॉलनीत गेलेला आहे, तो मात्र परत करायचा आहे. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच घेवली आणि त्यांच्या विपक्ष विलास 11 डहाणू पास्तळ या 2 टीममध्ये मॅच असेल.
इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस केला जाईल. साहिल महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि यावेळेस गोलंदाजावर केला हल्ला. वाईट बॉल येत असताना स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 30 स्कोर कार्डवर. यस टेम्पो विनंती आपण टेम्पो बाहेर काढायचा आहे मैदानाच्या. हे डगआउट आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर श्री जगमाता रावळे टीमचं. आणि जिथे आपण बघू शकता 3 ओव्हर इकडे परिपूर्ण झालेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 30. 2 लगातार डॉट बॉल येत आहेत. गोलंदाज बिट्टू गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी तयार आहे. 30 वर 1. 3 ओव्हर नंतर 10च्या सरासरीने चांगल्या धावा पाहायला मिळतात. नेहिल किनी 12 मध्ये 22 वर आणि साहिल 3 मध्ये 6 वर खेळत असताना. चांगला बॉल अगदी टप्पा पडल्यावर बाउन्स पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा बघा आतमध्ये येणारा, जिथे मात्र डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात केलेली आहे. दोन्ही ओव्हरमध्ये जर बघायला गेलं बिट्टूने पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या. 1 विकेट देखील जो आपण पाहू शकता एकमेव विकेट हार्दिकला बाद केलंय. राईट मोर दी विकेट. रिव्हर्स अटेम आणखीन एक चांगला बॉल. 3 ते 4 वेळा रिव्हर्स अटेम्प्ट केला. एकही वेळा मात्र सक्सेस मिळालेला नाही आहे. अगदी रिस्की स्ट्रोक आहे. लगे तो आबाद नाही तो बर्बाद असा हा स्ट्रोक आपण बघू शकतात. परफेक्ट मात्र हा बॉल कीपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल.
गिमली टीम मी आता लॅपटॉप घेतलाय आणि संदेश दारने आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑडिओ कार्डचा प्रॉब्लेम आहे आणा लावलाय गणेशजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते करूया टॉस. ग्रामपंचायत बस्तर माजी उपसरपंच आणि सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॉल असेल MS11 गिमली टीमचं फायर आणि खासदार चषक टॉस विन केलाय. काय केलं क्षेत्ररक्षण कसं वाटतं की आल्याबरोबर गेल्या वेळेस देखील खेळण्यात जवळजवळ मॅच बनली होती परंतु पराभूत झाले. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल आणि या मैदानाबद्दल? तर हे एक ड्रीम असते इकडे खेळायचं आणि आम्ही प्रत्येक म्हणजे कुठे नाही खेळलो पण पास्तळला तर एक पण टुर्नामेंट मिस करत नाही. तर मजा येते इकडे खेळायला. किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? मी 50 धावाच्या आतमध्ये प्रयत्नशील. यस, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नॅशनल लेवलला फायनल देखील जिंकलेले आहे. अनुभव खूप चांगला आहे. संदेश दारनेला देऊया शुभेच्छा. टॉस गमावला, बॅटिंग आलाय. मनासारखं का मनाविरुद्ध? मनाविरुद्ध काय? किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50+ करू. यस, कसं वाटतं की आल्यानंतर काय म्हणणार खासदार चषकाबद्दल? लास्ट टाइम खेळलो थर्ड चेकला तेव्हा पण चांगलं होतं आयोजन आणि हे खासदार चेकला आयोजन खूप अजून चांगला केलं आहे आणि म्हणजे चांगलं वाटतं बघून. आणि जे आमचे स्पॉन्सर आहेत MS11 थँक्यू बोलतो कारण एवढ्या खराब परिस्थितीतून त्यांनी मला स्पॉन्सर केला. थँक्यू. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी देखील. टॉस झाला आणि टॉस बॉक्समधून जसे टॉस सुरू केलाय विलास टीमने फिटिंग निवडले. या आपण ऐकूया दुसऱ्या इनिंगमध्ये पालघर भूषण प्रमोजी इष्टिके सरांना. थँक्यू व्हेरी मच प्रीतमजी. अर्थातच गोट्या यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. लाडाने खूप फेम हे नाव आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं आणि पास्तळचा अनमोल रत्न आहे. रवींद्रजी घरत साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. आमचे रवी काका गेडे येत असताना स्वागत आहे. ओव्हर टू बॉक्स. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. फायर क्रिकेट पास्तळ ग्रामस्थ मंडळी या सर्वांचा अथक परिश्रम अथक मेहनत घेणारे निरंजनजी घरात अर्थातच पालघर यामध्ये फेम मिळालं या पालघर जिल्ह्याला. सुप्रीमो सारखी चषक स्पर्धा जी आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये वेदांत 11 वाडा या टीम मधून खेळत असताना ऑल इंडिया ओपन मध्ये बेस्ट बॉलरचा किताब घेणारा पास्तळचा जन्म रत्न. या सर्व आमच्या आयोजकांना मानाचा सलाम आहे. आणि सध्या आपण पाहत आहेत फ्लड लाईट ऑन झाले. हॅलो, तर गोपीनाथ घरात यांनी सुद्धा मंचावर यायचंय. गोपी म्हणून मंचावर यायचंय, त्यांचंही इथे स्वागत आहे. तसेच आपले फायर क्रिकेट क्लबचे रवींद्र घरात त्यांचंही स्वागत आहे. तर मी 4 का 3 आहे. स्वागत आहे. तर रवींद्र राऊत रवींद्र घरात यांचं सुद्धा इथे स्वागत. मी विश्वनाथ पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तर रवी भाऊच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक त्या वेळेचे फायरचे एक सिक्सर मारलं म्हणजे सिक्सर मास्टर म्हणून त्यांचं नाव होतं. 6 मारण्यामध्ये ते कधीही त्यांच्याकडनं कधीही 6 जायची आणि असे सिक्सर मास्टर रवींद्र घरात यांचे इथे स्वागत होते. इथे आले सर्व धन्यवाद. आणि त्यांनी फायर क्रिकेट क्लब सारखी भरपूर सेवा केलेली आहे. आभार आहे. थँक्यू व्हेरी मच सुचिंद्र पाटील साहेब. सध्या सूत्रसंचालन आपण पाहतायत व्यासपीठावरून. पहिला सत्कार पाहायला मिळतोय सुजितच्या स्वरूपात, सत्तामच्या स्वरूपात सुजितने रोहित
अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये 56 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. श्री जागमाता रावळे हा संघ आपण पाहतायत. नामवंत संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, दोन्ही संघ पालघर तालुक्यातून अतिशय नामवंत संघ म्हणून ज्या संघाकडे आपण सातत्याने पाहतो, पहिल्याच बॉलवर विकेट मिळाल्यानंतर साहिल सापके आपण पाहू शकतायत आणि अभिषेक तांडेल मात्र यावेळेला दर्शवत असताना की खेळपट्टीच्या बाहेर यावेळेला असावं आणि त्याचंच कारण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. बॉल जित पाटीलच्या हातामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेन आणि संघाची धावसंख्या 1-1 अशी स्थिती गावदेवी खैराबाद या टीमची पाहायला मिळते. ऑन टोस करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, एक रन अजून ऍड होईल. कंटिन्युअस फ्री हिट राहील. खासदार चषक 2026 माननीय खासदार साहेब डॉक्टर हेमंत सावरकर साहेब यांच्या दिवसात आपण पहिला उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी काटामाटात या स्पर्धेचं अप्रतिम ओपनिंग सेरेमनी आपण पाहू शकलात आणि त्यानंतर आजची दुसरी रात्र 8 टीम्सला प्राधान्य दिलं गेलंय. चांगला बॉल होता. फ्रीच्या बॉलवर काहीच करू शकले नाही. स्लोवर बॉल साहिल चपकेकडे अनुभव थोडाफार जरूर पाहायला मिळतो. आता सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा खेळतो, त्यामुळे अनुभवाचा आता खजिना वाढत चाललेला आहे या गोलंदाजाचा. काय बॉल डिलिव्हर केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय जे श्रोते जोडले गेले, सर्वांचं तुम्ही या मनपूर्वक स्वागत. यावेळेला हुक केलंय परंतु फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पप्पू यांना आपण पाहू शकताय. षटक क्रमांक पहिलं फ्लड फ्लाईट मध्ये अतिशय चांगलं मैदान. पहिली जोर चालू आहे. ग्रीन दिलंय. हा या हिमांशू मोबाईल बंद झाला तुला बोलतो स्क्रीन टाइम पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर साहिल सापके आज विथ बॅट ने चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु विथ बॉल नाही. अप्रतिम फिल्डिंगचा इफर्ट. वा, खूप सुंदर फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळते. मिस्टर हार्दिक थोडी सरसावत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूच्या नावावर एक मोटरसायकल पाहायला मिळते, निखिल किनी या खेळाडूच्या नावावर सुद्धा एक मोटरसायकल आपण पालघर जिल्हा प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर आपण पाहिली. तो सध्या आपण पाहू शकतायत. हरीश्वर किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला बॉल डिलिव्हर केलाय का नाही थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं गेलंय आणि त्याचा बेनिफिट हे मात्र प्रतिस्पर्धी संघाला होत असताना गावदेवी खैरापाडा या टीमला डाऊन द विकेटने आले आणि खूपच बाहेर होता बॉल. परफेक्ट यावेळेला डिसिजन अभिषेक तांडेल यांच्या माध्यमातून एका साईडला स्विचिंगचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. बॅट अँड बॉल मध्ये परफेक्ट यावेळेला कॉर्डिनेशन नाहीये आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. काय गोलंदाजी केली आतापर्यंत साहिल सापकेने. जरी 56 धावा या फलकावर लगावल्या तरी सुद्धा आम्ही चांगली गोलंदाजी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू, कारण अगोदरच तुमचे मॉरल जर डाऊन झाले तर तुम्हाला कधीही जिंकता येणार नाही. या बॉल ऑन साईडला फोर्स केले या बॉलला आउटफील्डच्या वरून मात्र उलटा जाईल. वा, काय चेल टिपलाय यावेळेला आपण पाहू शकता. मिस्टर आशिष मॅग्निफिसंट कॅच, सुपर अँड गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद 5 वर पहिला धक्का, दुसरा धक्का बसतोय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. एक ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची नोंद पाहायला मिळते. आंबटगोड मैदान पास्तळ आणि पास्तळच्या जेव्हा जेव्हा स्पर्धा असतात आवर्जून प्रत्येक जण या स्पर्धेसाठी तत्पर असतो की आम्हाला पास्तळमध्ये पास्तळच्या मैदानात मग ती छोटी स्पर्धा असो किंवा मोठी स्पर्धा असो आम्हाला खेळायचं आहे. हा शब्द प्रत्येक पास्तळच्या आयोजकांना
नेहमीच प्रत्येक संघ सांगत असतो की पहिली आमची एंट्री करा, कारण ह्या स्पर्धेचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट नेहमीच सातत्याने पाहायला मिळतं आणि त्यामुळे आज टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर या मैदानाची ऐतिहासिक मैदान म्हणून नोंद ही सातत्याने पाहायला मिळते. कारण याच मैदानात अजून एक स्पर्धेचं बिगुल वाजणार आहे. ऑल इंडिया ओपन हा फॉर्मॅट सुद्धा येत्या याच महिन्यामध्ये आपण 26 मे दोन आयकॉन प्लेअर आपल्याला पाहायला मिळाला आहेत आणि दोन आयकॉन प्लेअरला जेव्हा तुम्ही घेतील त्यावेळेला तुम्हाला फक्त सिंगल ओव्हर एकच षटक त्यांना टाकता येईल. 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आहे. पंच यावेळेला बोलतात 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर 6 रन विजयासाठी 30 बॉल आणि 50 रन हे सामन्याचं समीकरण. 30 बॉल आणि 50. सध्या आपण पाहतो सुजित आणि आशिष या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे, भरपूर वर्षांचा भरपूर अनुभव, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. परंतु नेहल गेली लेदर बॉल क्रिकेटचे धडे गिरवतो. यावेळेला स्विचिंगचा फटका. वा वर शॉट क्लास टायमिंग. बॉल थांबण्याचे नाव घेणार नाहीये आणि सरळ बॉल निघून येतोय डिपार्टमेंट पॉइंटला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी अप्रतिम खासदार चषक चौकार. बरोबर गोलंदाजाला रीड केलं होतं, या बॉलला रीड केलं होतं सुजितने. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला. चांगला बॉल. नेहल गेली हार न मानणाऱ्यांपैकी एक आहे जी नुकतीच स्पर्धा पार पाडली गेली अंडर 25. मी समालोचन करताना पाहिलं या गोलंदाजाला अप्रतिम गातीच्या मैदानात विजेतेपद पटकावलं गेलं होतं. अंडर 25 बिग बॅश कॅप्टन म्हणून नाव ओळखलं गेला होता. हा खेळाडू आणि चंडिका कोपट टीमने विजेतेपद पटकावलं. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक नंतर डेफिनेटली मिळेल का? येस डेफिनेटली. बॅट अँड बॉल मध्ये कॉर्डिनेशन नाहीये. लेग बाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑनली पूर्ण लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झालाय. 11 रन झालेले आहेत. फ्लड स्ट्राईक मध्ये सध्या आपण पाहतायत फायर क्रिकेट मास्टर पुरस्कृत खासदार चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम. तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ आणि याच खेळाने एका धाग्यात आपल्याला गुंतलेला आहे. कारण अनोळखी व्यक्तीशी जिल्लक मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल ना तर तो आहे क्रिकेट. जागेवरून खेळले मिस टायमिंग स्ट्रोक. आशिष परबच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. म्हणूनच मी उल्लेख केला होता की तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरी गुणवत्ता तुमचं टॅलेंट स्वीकारावं लागेल. परंतु आशिष बॅक टू द डगआउट. डकवर चेक. राकेश प्रभू यांना विनंती करेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत केलं जाईल. ग्रेट प्लेअर टेनिस म्हणा लेदर क्रिकेट म्हणा विनंती आहे. राकेश प्रभू मॅम फ्रॉम गिवली या आपण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत केलं जाईल. बाईक वाल्याला विनंती लाईट बंद करायची. ओ टू कॉम्बॉक्स. सध्या ऑन स्क्रीन राकेश प्रभू पोलार्ड ब्रँड ऑफ गिवली आणि नुकतीच गिवलीमध्ये सुद्धा स्पर्धा पार पाडली गेली. अप्रतिम आपण पाहू शकला त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन अप्रतिम. येस फायर क्रिकेट क्लबचे अध्यक्ष सुधीरजी घरत साहेबांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या सुधीर आपलं स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक कंप्लीट आतापर्यंत. अजून जर आपण पाहिले तर बॉल फेकून झाले. 4 बॉलचा खेळ झालाय. आदरणीय सन्माननीय विदुरजी जयराम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे प्रायोजक आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते राकेश प्रभू पोलाट यांचं यथोचित स्वागत सन्मान प्रभेला करण्यात येत आहे. हलक्या शाखाने चेंडूला पाठवला जात असताना फक्त चेंडूला स्क्वेअर केलंय. एक नंतर डेफिनेटली मेन चांगली फिल्डिंग तेवढाच चांगला थ्रो.
एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. 56 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करत असताना श्री जागमाता रावळे टीमने 55 धावा फलकावर लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी गावदेवी खैरापाडा हा संघ सध्या स्ट्रगल करताना 12 वर 3. रवेला ऑन साईडला खूप चांगला पट्टा पाहायला मिळतोय. वा सुजितच्या बॅटमध्ये एक अप्रतिम सुसज्ज असा पट्टा पाहायला मिळतोय. चौकार खणखणीत 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 रन. आता इक्वेशन काय आहे गावदेवी खैरापाडा या टीमसाठी? हा फटका जो खेळला होता अगदी कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये ह्या बॉलला कॅप्चर केला गेला. अनुराग चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहू शकताय सरळ चौकारी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले आणि आता बॉल आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 40 रन हे सामन्याचं समीकरण असेल. 24 बॉल 40 रन. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा खासदार चषक 2026. या ऐकूया. पाटील नेटवर्कवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या गावदेवी खैरापाडा टीम 16 धावा आणि 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा इरफानच्या बॅटमधून कडक शॉट पाहायला मिळतोय. 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 22च्या गडामध्ये जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 ला 3. चांगला बॉल परंतु जीत पाटील कडून चुकी झाली. साहिलचा आतमध्ये येणारा हा बॉल कमबॅक केलं होतं. षटकार आल्यानंतर इरफानने चांगला फटका सजवला होता आणि हलकीशी बॅटची एज घेत जीत पाटील कडून अशा चुका फार कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. आणि अनुराग चव्हाण, राज पुजारी सध्या ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण ही टीम पाहायला मिळते. ऑन साईडला इरफानचा चांगला फटका परंतु पंपू पुढे सरसावे. चांगली फिल्डिंग परंतु खराब थ्रो पाहायला मिळतो. धावा मात्र यावेळेला मिळते. 2 रन्स मिळत आहेत. टाळ्यांचा कडकडाट डगआउट मधून होत असताना आपण पाहू शकाल या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 24 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 56 धावांचा पाठलाग करताना अजून सुद्धा सामना आलेच आहे. दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत कारण या स्पर्धेच्या माध्यमातून या खेळामध्ये कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. श्री जागमाता रावळे एका साईडला आपण पाहत आहेत. केळगाव विभागातील हा बलाढ्य संघ ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 25, लॉस ऑफ 3 विकेट. 25 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि आता विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. जर कदाचित साहिल चापकेने इथे कमबॅक केला, विकेट्स मिळाल्या, डॉट बॉल आले तर इथे मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीच्या वळणावर जाऊ शकते. परंतु इथून जर धावांचा वेग वाढला आणि धावांची भूक काही मिटणार नाहीये फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. सुजित आणि इरफान सध्या सेट फलंदाज आहेत. 5 बॉलमध्ये 9 सुजित. प्रमाणे थोडेफार चेंडू दिसू लागलेत या फ्लड स्लाइटमध्ये आणि डे मध्ये खेळणं फार डिफिकल्ट असतं. ऑन साईडला स्लॉक केलंय. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. तेवढीच चांगली फिल्डिंग. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता परंतु एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले गेले.
26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा खेळ झालाय. आता इथून जर आपण पाहिलं तर 30 रनची आवश्यकता. 19 बॉल आणि 30 रन हे सामन्याचं समीकरण. 19 बॉल 30 रन गावदेवी खैरापाडा या टीमला विजयासाठी. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर नाही आहेत, साहिल स्वतः येत आहेत, चांगले प्रयत्न केले होते, गुड ट्राय. इथून मात्र 2 रन्स मिळतील का फेकेपर्यंत? यस, इरफान यांच्या बॅटमधून 2 रन येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. सध्या राकेश प्रभू पोलाड यांना आपण पाहू शकतायत, ऑल इंडिया आयकॉनचा फेम प्लेअर, गिवलीचा अनमोल रत्न. आणि सध्या आमच्या ऑन स्क्रीनवर संपूर्ण पास्तळचे ग्रामस्थ. 18 बॉल 28 रन हे सामन्याचं समीकरण. संपूर्ण माजी खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. सुचेंद्रजी पाटील साहेब सध्या त्या ठिकाणी आहेत. अजी माजी खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून सध्या चर्चा करत असताना 2 फ्रेममध्ये विदुरजी जयराम पाटील साहेब त्यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरचं अप्रतिम प्रेम सातत्याने पाहायला मिळतं. या माजी खेळाडूने भरपूर वर्ष उन्हाळे पावसाळे हिवाळे पाहिलेत आणि आज या अपकमिंग यंग टॅलेंटला कुठेतरी व्यासपीठ मिळावं. आणि हा आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या आमचे गुणलेखक अथर्व राऊत त्यांच्या समवेत यावेळेला आपण पाहत आहेत. हिमांशू सिंग यांना सुद्धा आपण पाहू शकतात. आणि दोन्ही आमचे 12th मॅन अप्रतिम हा कॉमेंट्री बॉक्स दाखवत असताना सध्या अनुराग चव्हाणला आपण पाहत आहेत. सूरज यादव हे सुद्धा आपण पाहू शकतायत. आणि हा सध्या डगआउट आशिष परब यांना आपण पाहत आहेत. भरपूर वर्षांचा अनुभव. हा डगआउट सध्या चर्चा करत असताना आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय निरंजनजी घरत, अर्थातच बाळू दादा यांनी खरोखरच खूप मेहनत या स्पर्धेला सातत्याने पाहायला मिळते. त्यांची संपूर्ण टीम यावेळेला ऑन साईडला फोर्स केलं. या बॉलला डीप मिड विकेटला फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 29 जाऊन पोहोचली गेली. निहिल किनी या खेळाडूकडे खूप काही पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. लंबे रेस का खिलाडी म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. ताई पॅकर्स या टीममधून सातत्याने त्याची वर्णी लागली जाते. सध्या प्लेइंग 11मध्ये जेव्हा जेव्हा जागा मिळते तेव्हा तो फिल्डिंगच्या जोरावर चांगलं प्रदर्शन दाखवतो. या वेळेला ऑफ साईडला खेळून काढलंय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, चांगले प्रयत्न केले होते परंतु ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 2 रन्स मिळतील. पंपू पुढे सरसावतोय तत्पूर्वी रन्स येत आहेत. या वेळेला या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते 31 या धावसंख्येवर. 31 रन विजयासाठी 25 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे 16 आणि 16 बॉलमध्ये 25 रन हे सामन्याचं समीकरण. 16 बॉल 25 रन, 25 रन 16 बॉल. एका साईडला गावदेवी खैरापाडा तर एका साईडला संघ श्री जागमाता रावळे. बोईसर विभागातून खैरापाडा हा संघ, केळवे विभागातून रावळे हा संघ. चांगला बॉल होता, परफेक्ट यॉक केला होतं या बॉलला. 1 रन वेगाने. काय स्मार्ट सिंगल पाहायला मिळतं. इरफान कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. इरफानला माहिती आहे प्रत्येक बॉल हा काही बॅटच्या रडारमध्ये येणारा नाही आहे आणि त्यामुळे कधी कधी सिंगल डबलला महत्त्व दिलं पाहिजे आणि तेच केलं आतापर्यंत. बरोबर वाईट यॉर्कर बॉल होता परंतु चेंडूला फक्त दिशा दिली. अनिकेत काका त्या ठिकाणी होते. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32. आता 15 बॉल आणि 24 रन. 15 बॉल 24 रन हे सामन्याचं समीकरण. धावा थांबवलेत या षटकामध्ये निहिल किनीने. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना ऑन स्ट्राईक सुजित. 7 बॉलमध्ये 11, 8 बॉलमध्ये 15. इरफान 3 फलंदाज बाद झाल्यानंतर अंडर प्रेशराईज जरूर फलंदाज झाले होते. सर बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न केला होता परंतु धावा येत आहेत. 1 रन डेफिनेटली मेल. हार्दिक पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33, लॉस ऑफ 3 विकेट. 33ला 3 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे आता 14 आणि 14 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता आहे गावदेवी खैरापाडा या टीमला. परंतु पार्टनरशिप खूप चांगली बिल्ड झाले. सिंगल डबलला महत्त्व दिलंय. क्रिकेटचं बेसिक विसरलेलं नाही आहेत, हे खूप महत्त्वपूर्ण आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक तर आहे परंतु रन्स येत आहेत, रन्स थांबत नाही आहेत. त्यामुळे तुमची सायकोलॉजी यावेळेला अप्रतिम राहते. ज्या वेळेला डॉट बॉल येतात त्यावेळेला तुमची सायकोलॉजी चेंज होते.
परंतु इथे सिंगल डबलला महत्त्व देत असताना स्ट्राईक रोटेट होते, फलक हलतं राहतं, फ्री माइंड होतात आणि कधी कधी मात्र या सिंगल डबलच्या माध्यमातून तुम्हाला फ्रीडम मिळतं. 34ला 3, 13 बॉल 22. बॉल ह्या वेळेला जीत पाटील कोणतीही चुकी करणार नाहीये. ग्रेट कॅच, हे मेरे बायत का खेळ आहे. आणि नयन पाटील त्यांच्या बंधूवर खुश होत असताना फलंदाज बाद. 12 बॉल 22 रनची आवश्यकता गावदेवी खैरापाडा टीमला. व्हॉट अ मॅच. उत्कृष्ट पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय नाईक आज सध्या थोडेसे लेट येताना आपल्याला पाहायला मिळतील. आज राकेश राऊत यांच्या जागी कैलाश पागदरे यांना आपण पाहतायत. मग अभिषेक तांडेल यांना सुद्धा आपण पाहू शकाल. 34ला 4 गावदेवी खैरापाडा हा संघ. 12 बॉल आणि 22 रन. या ठिकाणी आगमन होत असताना कालच्या दिवसात त्यांची अनुपस्थिती जरूर होती. कामानिमित्ताने ते बाहेर असावेत, परंतु आज शब्दाला विनंतीस मान देऊन आदरणीय सन्माननीय संतोषजी जनाटे साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजप या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी. संतोषजी जनाटे साहेब आपलं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व संतोषजी जनाटे साहेब, वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजप या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या समवेत प्रणयजी म्हात्रे मंडळ अध्यक्ष पालघर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विदुरजी पाटील साहेब त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी या स्पर्धेला खूप चांगलं विशेष सहकार्य. 36ला 4 सध्या आपण पाहत आहेत. यावेळेला अप्रतिम सरळ बॉलला फेकून दिलं होतं, परंतु साहिलला निवडलं आणि इथे विकेट डाऊन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू. सध्या इरफान बाद होताना पाहायला मिळतोय. 10 बॉलमध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून मॅचमध्ये पलटवार झालेला आहे. 36ला 5 बॉल फेकून झाले ते 3. आता येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 20 रन. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं गावदेवी खैरापाडा या टीमला विजयासाठी. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आणि त्यामध्ये खासदार चषकामध्ये आमच्या लाडक्या मान्यवरांची उपस्थिती. अजूनच 4 चांद लागले जात आहेत या स्पर्धेला. फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम नियोजन करण्यात आलं आहे. कारण आयोजन करता येतं, परंतु नियोजन हे तुम्हाला अंमलात आणावं लागतं आणि ती नियोजन अंमलबजावणी केली गेली. अप्रतिम चांगला बॉल होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा नाही आहे. निहिल किनी मात्र त्या ठिकाणी थोडेसे निराश. जीत पाटीलवर
सध्या 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37. या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 19 रनची आवश्यकता. नयन पाटील जेव्हा जेव्हा गोलंदाजीला येतो त्याचा एक वेगळा स्पिल पाहायला मिळतो, एक वेगळं रसायन पाहायला मिळतं. ज्या वेळेला 12 बॉल 20, 12 बॉल 15, 12 बॉल 10 अशा वेळेला खूप चांगली गोलंदाजी. ला 5, 9 बॉल 20. अप्रतिम चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळत असताना आपण पाहू शकताय तत्पूर्वी 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38. या धावसंख्येवर 38 रन, 18 रनची आवश्यकता आहे. काय बॉलिंग केले यावेळेला नयन पाटीलने, हीच खूबी आहे या गोलंदाजाचे. एक लेफ्ट आर्म अप्रतिम असा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. बरोबर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो. कधी वेगवान बॉल पाहायला मिळतो, कधी मीडियम फास्ट गोलंदाजी तर कधी कधी पाहायला मिळते, तर कधी कधी मध्यगतीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. यावेळेला दुसऱ्या रनसाठी पलटले होते आणि यस डेफिनेटली 2 रन्स कंप्लीट झालेले आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 40. या धावसंख्येवर आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 16 रन. गावदेवी खैरापाडा या टीमला 6 बॉल 16 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. अतिशय चांगला सामना रंगतदार स्थितीच्या वळणावर नयन पाटीलचं हे निर्णायक षटक पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर भेदक मारे सध्याच्या घडीला आपण पाहतायत नयन पाटीलच्या माध्यमातून. बिट्टू आणि मनीष अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाची धावसंख्या 40 ला 5, 6 बॉल 16. काय मॅच अप्रतिम पाहायला मिळते. एका साईडला श्री जागमाता रावळे तर एका साईडला गावदेवी खैरापाडा. या 2 टीमच्या दरम्यान हा सामना आपण पाहत आहेत आणि आमचे लाडके प्रेक्षक राजे सांगत असतील की पैसा वसूल मॅच. सध्या पहिलीच मॅच पाहायला मिळते. जरी IPLचा हंगाम सुरू असला तरी सुद्धा खासदार चषकाचा या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम या सातत्याने 5 ते 6 दिवस रंगताना पाहायला मिळेल या आंबटगोड मैदान पास्तळच्या ऐतिहासिक मैदानात. 40 ला 5, 6 बॉल 16. गोलंदाज सज्ज होईल हार्दिकचा पहिलाच बॉल, बॅटचं टॉप एज आणि पाठीमागे बॉल निघून जाईल नयन पाटीलच्या हातामध्ये. ग्रेट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डग आउट, विकेट डाऊन. थँक्यू. एक विकेट किपरच्या पाठीमागे थर्ड मॅनला जवळजवळ ती बाईक आपण पाहत आहेत. कृपया करून थर्ड मॅनला जी आता सायकल चालले कृपया करून ती बाईक थोडीशी हटवायची आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती असेल. यज्ञेश दवणे वाज इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. राकेश प्रभू पोलाड स्वतःच्या संघातून इन ॲक्शन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर नयन पाटील पुढे सरसावतील. शॉट थर्ड मॅनला 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 रन. ज्यासाठी बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये 15 रन. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पलटवार करू शकेल, परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑन साईडला कडक स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक षटकार पलटवार करेल आणि तो षटकार आलाय. आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता. कृपया करून मी विनंती करेन बाईक मालकांना प्लीज जे थांबलेले आहेत बाईक हटवायची आहे. तीन बॉल आणि 9 रन. काय फटका खेळला होता. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. अगदी सहजगत्या या बॉलला फेकून दिलं. चांगला बॉल पाहायला मिळतोय की नाही. पंचांनी वेट अँड वॉच केलं आणि सरळ बॉल आणि DRS वापरला गेलाय.
या आपण चेक करूया. फिल्डिंग करणाऱ्या टीमने पहिला रिव्ह्यू वापरला गेलाय. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर यावेळेला अक्षय नाईक येतील आणि चेक करतील. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायर वेट अँड वॉच सध्या या वेळेला करत असताना आपण पाहू शकताय एक्झॅक्टली कुठे शफल झालेत, कुठे बॉल पिच झालाय. पाटील नेटवर्कवर सध्या आहोत आपण. फायर क्रिकेट वास्तव पुरस्कृत खासदार चषक डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा रणसंग्राम 2026 सध्या श्री जागमाता रावळे. इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. रिव्ह्यू लॉस्ट. 3 बॉल 8 रन हे सामन्याचं समीकरण. 3 बॉल आणि 8 रन. ऍक्शन रिप्ले हिमांशु सिंग पुन्हा एकदा ऑन स्क्रीन दाखवत असताना अगदी खूपच बाहेर. आणि कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला धावा प्लस कराव्याच लागणार आहे. 3 बॉल 8 रनची आवश्यकता. 3 बॉल्स रिमेनिंग एंड 8 रन्स रिक्वायर्ड टू विन. 3 गेंदे शेष और 8 रन की जरूरत. त्या बॉलला लिफ्ट केलं. प्रेशराइज झालेत. हार्दिक सारख्या गोलंदाजाची या वेळेला थोडंसं अंडर प्रेशर गोलंदाजी करत असताना आता बॉल आहे 3 आणि 3 बॉल मध्ये 7 रन हे सामन्याचं समीकरण. सामना होता कुठे, सामना आला कुठे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुत आहे ना हा क्रिकेटचा खेळ. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण हे भारतीयांनी केलं. त्यामुळे या क्रिकेटच्या खेळाला आज अगदी वेगळी उंची प्राप्त झाले. अप्रतिम चांगला फटका. सरळ बॅटचा वापर केलाय. वाह व्हॉट अ शॉट. क्लास टायमिंग यावेळेला पाहायला मिळतं. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत बॉल डिरेक्ट आपण पाहू शकतायत 2 बॉल आणि आता मात्र यावेळेला आपण पाहिलं तर जरूर 7 रनची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. चेसिंग कंपल्सरी. 2 बॉल 7 रन. बिट्टू 4 बॉल मध्ये 9 रन त्याच्या बॅटमधून आलेत. काय मॅच अंगतदार स्थितीच्या वळणावर गेले. हृदयाची धडधड वाढले. 2 बॉल 7 रन. श्री जागमाता रावळे तर एका साईडला गावदेवी खैरापाडा. कृपया करून जे डीजे ऑपरेटरच्या समोर जे उभे राहिलेत काही प्रेक्षक कृपया करून त्याच्या समोरून थोडंसं हटा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला गेलाय. फिल्डर जीवाची आकांक्षा करतायत. व्हॉट अ कॅच. काय झेल टिपला यावेळेला. अप्रतिम मॅग्निफिसंट कॅच. क्लास क्लास यावेळेला मुकेश यावेळेला आपण पाहतायत. मुकेशने झेल टिपला आणि इथे मात्र बिट्टूचा खेळ समाप्त झाला. चांगला फटका खेळला होता परंतु यावेळेला फोर्स केलं. खेळायचं होतं ऑन साईडला. पिकअप शॉट खेळण्याचा मनसुबा बाळगला परंतु काय कॅमेऱ्याच्या लेन्सवर प्रेम करणारे आमचे 2 कॅमेरामॅन पालघर डिस्ट्रिक्ट चा अप्रतिम असा कॅमेरामॅन अनुराग चव्हाण तर एका साईडला आपण पाहतायत सूरज यादव. अप्रतिम चांगला कॅमेरा वर्क आणि काय बॉलला फॉलो केलंय. आणि मुकेशचा हा अप्रतिम झेल. जर कदाचित इथे झेल सुटला असता तर डेफिनेटली धावांचा वेग वाढला असता. बिट्टू तिथे राहिला असता. शेवटच्या बॉलवर वेगळी कहाणी पाहायला मिळाली असती. परंतु कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. आणि तो झेल सध्या मुकेशने टिपला. ग्रेट कॅच बाय मुकेश. ग्रेट फिल्डिंग. 49ला 7. 1 बॉल आणि 7 रन. चेसिंग कंपल्सरी. लिगल बॉल जर आला षटकार आला तर इथे एका धावेने पराभवाची चौसा खायला मिळेल. ऑन साईडला जरूर खेळलं गेलंय मात्र जीत जीवाची आकांक्षा करतोय कारण नावातच जीत आहे. आणि पाहता पाहता इथे 1 रन कंप्लीट झाली. 5 रनने इथे विन होत असताना संघ पाहायला मिळतोय श्री जागमाता रावळे. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदनचा हँडशेक करायला विसरू नका. दोन्ही टीम्सला मी विनंती करेन आपले मैत्रीपूर्ण संबंध आपण जोपासायचे आहेत त्यामुळे हँडशेक डेफिनेटली आपण करायचा. आशिष परब अँड कंपनी आपल्या संघाला घेऊन आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे.
मॅन ऑफ द मॅच नेहिल किनी ठरतायत 42 रन 24 बॉलमध्ये आणि 2 विकेट्स. या आपण आदरणीय सन्माननीय संतोषजी जनाटे साहेब महाराष्ट्र प्रदेश सचिव भाजप आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता विदुरजी पाटील साहेब माजी सदस्य पंचायत समिती पालघर माजी सरपंच सालवड या विदुरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा करूया यथोचित स्वागत सन्मान. प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची ओळख संतोषजी जनाटे साहेब आणि त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. विदुरजी पाटील साहेब कॅमेऱ्यात बंदिस्त यावेळेला होत असताना आपण पाहत आहेत आणि संतोषजी जनाटे साहेब आज आपण अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला त्याबद्दल विदुरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. हॅलो चेक. त्यानंतर अमितजी संके साहेब युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता आनंदजी सोमन साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अमितजी संके साहेब युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या आनंदजी